तर आज चाललोय आम्ही फिरायला देवाला देवदर्शनाला माझ्या पहिलीला घेऊन ही गाडी फॅमिली हे ड्रायव्हर आहेत आमच्या आजचे. तर गाडी इथे पार्क केली, तिकीट वगैरे काढलं आणि निघालो आमच्या मेन स्थळावरती. तर आजचा अनुभव खूपच विशेष आहे. कारण असं की संतांच्या भूमीत वास्तव्यात असताना या पवित्र ठिकाणी येण्याचा योग म्हणजे नशीबच. ज्या वयात आजची तरुण पिढी बरबादीच्या मार्गावर जात आहे, त्याच वयात या महान आत्म्याने भावार्थ दीपिकांसारखा महान ग्रंथ लिहिला आणि संत समाजाला अमूल्य अशी भेट दिली. याच पवित्र स्थळी त्यांनी समाधीही घेतली. या जागेवर येणाऱ्या कोणत्याही भाविकाचे मन नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा या पावनभूमीवरती म्हणजेच तुम्हाला कळले असेल की मी आता कुठे आलेले आहे, तर मी आलेले आहे आळंदी येथे. तर इथे आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम सगळेजण नदीवरती गेलो आणि हातपाय वगैरे स्वच्छ धुतले. हातपाय धुता धुता एक गोष्ट लक्षात आली की ही नदी जशी आधी होती तशी आता राहिलेली नाहीये. ज्या प्रकारे ही आधी स्वच्छ होती त्याला अशुद्ध करायचं ऑल क्रेडिट गोज टू अस. तर प्लीज असं करू नका, आपला परिसर आपला स्वच्छ ठेवा. आणि असं पाय वगैरे धुवून आम्ही पोचलो मुख्य प्रवेशद्वारावरती. आतमध्ये आल्यानंतर ना इथे फोटोज वगैरे काढायला जास्त अलाउड नव्हते करत ते, पण स्टील मी थोडेफार कॅप्चर केलं. तर आम्ही मंदिरातून बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर नेहमी आम्हाला आशीर्वाद दिला. निघालो आम्ही आमच्या पुढच्या स्थळावरती. तर आता मी पोहोचलेले आहे श्री यमाई देवीच्या मंदिरामध्ये, जे खेडमध्ये आहे, कनेरसर येथे. तर सर्वांना सांगायचं एक गोष्ट अशी की कुठल्याही धार्मिक स्थळावरती जाताना तुम्हाला जर ते फोर्स करत असतील की तुम्ही आधी ओटी घ्या, तळी घ्या आणि नंतर आल्यानंतर पैसे द्या, तर प्लीज असं करू नका. कारण की त्याचा जो आशीर्वाद असतो, त्याचं जे पुण्य असतं ते आपल्याला भेटत नाही. कारण की आपण त्याचं जे किंमत असते ती दिलेली नसते आणि त्याच लोकांना तो आशीर्वाद जातो. तर त्याच्यामुळे काही घेताना तळी वगैरे किंवा ओटी वगैरे घेताना आधी पैसे द्या आणि मग तळी घेऊन दर्शनाला आतमध्ये जा. तर मीही इथे तेच केलं. आधी ओटी घेतली देवीसाठी, पेमेंट वगैरे केलं आणि निघाले पुढे दर्शनासाठी. तर हा आतमधला परिसर इथे आल्यानंतर नाही इतकं छान असं वाटलं, प्रसन्न. मायरा तर खूप जास्त एन्जॉय करत होती. ती म्हणजे एकटीच फिरत होती आतमध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये. देवीचं छान असं दर्शन घेऊन निघालो आम्ही आमच्या पुढच्या स्थळावरती. तर खाली होत्या गाडीतून उतरल्यानंतर खूप जास्त ऊन पडलं होतं. उन्हातून चालत जाताना वरती आम्ही पोचलो. उतरल्यानंतर खूप जास्त ऊन पडलं होतं. उन्हातून चालत जाताना वरती आम्ही पोचलो इथे निमगावच्या खंडोबाला, जे की जेजुरी सारखंच अजून एक मंदिर आहे जे निमगावमध्ये स्थापित केलेलं आहे. इथे आलो आम्ही. आतमध्ये सेम टू सेम जो परिसर, जो अनुभव तुम्हाला जेजुरीमध्ये भेटतो तोच अनुभव तुम्हाला इथे पण भेटणार. खंडोबाची मूर्त आहे आतमध्ये. आम्ही छान इथे बेलभंडारा उधळून छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि परिसराचा जो पॉझिटिव्ह फिलिंग आहे ती इथे अनुभवायला भेटली. जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा विहीर मस्तकी तुळा खोबऱ्याचा कुटा. आता इतकं फिरल्यानंतर ना खूप जास्त भूक लागली होती. आम्ही घरूनच जेवण वगैरे बनवून आणलं होतं. त्याच्यामुळे एक मस्त शेतामध्ये जागा बघितली, झाडाखाली मस्त चटई वगैरे टाकून इथे जेवायला बसलो. आणि खूप भारी वाटत होतं. तुम्हाला सांगते, हॉटेलमध्ये खाण्याची मजा वेगळी आणि असं शेतामध्ये बसून खाण्याची मजा वेगळी. तर आमचं जेवण वगैरे झालं. ही मायरा काही इथून निघायला तयार नव्हती. तिला इथंच मातीमध्ये खेळायचं होतं. बघा कशी माती घेऊ सगळी घाण झाली, पण स्टील कधीतरी चालतं एवढं. तर आम्ही एक बघा किती छान वाटतं इथं वातावरण अक्षरशः. सर असंच आम्ही एन्जॉय वगैरे केलं, जेवलं वगैरे पोटभर, पॅकिंग वगैरे केली सगळी आणि निघालो घरी परतीसाठी. बाय बाय बाय.
असो मित्रांनो, असा आजचा आमचा दिवस होता. सगळं म्हणजे पिकनिक पण झाली, देवदर्शनही झाले आणि खूप छान दिवस गेला. तर इथून थेट गाडीत बसलोय, झोपले नाही, घरी पोहोचले. बाय.